लोक बीड जिल्ह्याला नावं ठेवतात. दुष्काळ, वाढती गुन्हेगारी, ऊसतोडी कामगारांचा जिल्हा. पण तुकाराम मुंढेंसारखा प्रामाणिक अधिकारी बीडनेच महाराष्ट्राला दिलाय. त्यांचीच ही आजची गोष्ट. गावात ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना नीट रस्ते आणि शेतीत पिकायला पाणीही नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत वयाच्या अवघ्या 9 ते 10व्या वर्षी शेतात मजुरी करावी लागणं आणि कुटुंबासाठी गावात भाजी विकून 2 वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवणं. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेलेल्या एका मुलाला 11वीत जाईपर्यंत कलेक्टर म्हणजे काय असतं हे देखील माहीत नव्हतं. पण हाच मुलगा जेव्हा जिद्दीने पेटून उठतो तेव्हा थेट देशाच्या नागरी सेवा परीक्षेत म्हणजेच UPSC मध्ये पूर्ण भारतात 20वा रँक पटकावतो. आपण बोलतोय महाराष्ट्रातील सर्वात वादळी आणि लोकप्रिय अधिकाऱ्याबद्दल, ज्यांचं नाव ऐकताच भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि लाचखोरत्यांचे धाबे दणाणतात. सध्या ते अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत. भेसळ करणाऱ्यांचे चांगलेच इंडिकेटर लागलेत. जिथे जातील तिथे संपूर्ण यंत्रणा सुतासारखी सरळ करणारे पण प्रामाणिकपणाची किंमत म्हणून तब्बल 25 बदल्यांचा सामना करणारे कडक IAS अधिकारी तुकाराम मुंढे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुकाराम मुंढे यांचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. बीडच्या ताडसोन्ना गावातील दारिद्र्याशी लढणारा तुकाराम नावाचा एक पोरगा कलेक्टर कसा बनला, UPSC मध्ये सलग 3 अपयशांचे धक्के बसवल्यानंतरही त्यांनी आपली जिद्द कशी सोडली नाही आणि 21 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत 25 बदल्या होऊनही तुकाराम मुंढे ना कोणापुढे झुकले ना कोणासमोर वाकले. व्हिडिओ प्रेरणादायी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा. तुकाराम मुंढे यांचा जन्म 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या अत्यंत छोट्या आणि दुष्काळी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. गावची लोकसंख्या अवघी 4-5 हजार आणि 100% लोकसंख्या शेतीवर अवलंबून. पण कोरडवाहू असल्यामुळे शेतीत अपार कष्ट करून सुद्धा हातात काहीच उरायचं नाही. कुटुंब सावकारी कर्जात बुडालेलं होतं. परिस्थिती इतकी बिकट होती की घरच्यांना 2 वेळच्या जेवणासाठी रोज संघर्ष करावा लागायचा. तुकाराम मुंढे यांचं प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेतच झालं. 4थीत शिकत असताना जेव्हा बाकीची मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायची तेव्हा अवघ्या 9 ते 10 वर्षाच्या तुकाराम यांना शेतात मजुरी करावी लागायची. उन्हातानात काम करायचं आणि आठवडे बाजारात जाऊन भाजी विकायची, जेणेकरून कुटुंबाला आठवडाभराचा किराणा आणि अन्न मिळू शकेल. त्यांचे मोठे भाऊ बीडमध्ये शिकत असताना त्यांना महिन्याला 100 ते 200 रुपये पाठवण्यासाठी घरच्यांना प्रचंड कसरत करावी लागायची. पण अशा हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा वडील हरिभाऊ मुंढे यांनी मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड केली नाहीये. 10वी पर्यंत शिक्षण गावात झाल्यानंतर तुकाराम मुंढे उच्च शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला आले. गावातून थेट शहरात येणे हा त्यांच्यासाठी खूप मोठा कल्चरल शॉक होता. त्यांनी आयुष्यातला पहिला सिनेमा 10वी पास झाल्यानंतर पाहिला होता. शहरातील चकाकी, इंग्रजी बोलणारी मुलं आणि अभ्यासाचे वेगळे वातावरण यात कसं सामावून यायचं हे त्यांना समजत नव्हतं. शहरात आल्यावर 2 वेळच्या जेवणाचा मोठा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं क्लासेस घेऊन तुकाराम यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च उचलला. विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंच्या मोठ्या भावाला स्वतः IAS अधिकारी व्हायचं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी तुकाराम यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, मला जमलं नाही पण तुला कलेक्टर व्हायचं आहे. त्यावेळी तुकाराम मुंढेंना कलेक्टर म्हणजे काय असतं ते सुद्धा ठाऊक नव्हतं. यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते त्यातलं काही माहीत नव्हतं. पण भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी सायन्स शाखेत प्रवेश घेतला आणि 12वीला बायोलॉजी ग्रुपमध्ये तब्बल 92% गुण मिळवले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी BA इतिहास आणि MA राज्यशास्त्र पूर्ण केलं. पदवी पूर्ण होईपर्यंत त्यांना UPSC परीक्षेचे स्वरूप समजलं होतं, पण खरी अडचण पुढे सुरू झाली. UPSCचा अभ्यास करताना त्यांना जाणीव झाली की ही परीक्षा 4 पुस्तके वाचून पास होण्यासारखी नक्कीच नाहीये. पहिला प्रयत्न त्यांनी केला तो मुख्य परीक्षेत म्हणजे मेन्स नापास झालं. त्यांना 865 गुण मिळाले, जे कट ऑफ पेक्षा खूप कमी होते. दुसरा प्रयत्न केला, पूर्व परीक्षा प्रिलिम पास झाली, पण पुन्हा परीक्षेत अपयश आलं. तिसरा प्रयत्न, पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही पार करून ते थेट इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पण अंतिम गुणवत्ता यादीत त्यांचं नावच आलं नाही. सलग 3दा अपयश आल्यानंतर सामान्य माणूस कोलमडून पडतो, पण तुकाराम मुंढेंनी हार मानली नाही.
2000 ते 2003 या काळात त्यांनी स्वतःचा खर्च चालवण्यासाठी कॉलेजमध्ये लेक्चरशिप केली आणि मिळालेल्या पैशातून PhD सुरू केली. 2003 मध्ये MPSC परीक्षेतून त्यांची क्लास 2 अधिकारी म्हणून निवड झाली. पण त्यांचे ध्येय ही नोकरी नव्हती. त्यांनी 2004 मध्ये शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला. त्यांनी जुन्या चुकांचा सखोल विचार केला. जास्त अभ्यास करण्यापेक्षा UPSC ला काय अपेक्षित आहे यावर फोकस केला आणि अखेर 11 मे 2005 रोजी जेव्हा निकाल आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली. तुकाराम मुंढे यांनी UPSC परीक्षेत पूर्ण भारतात ऑल इंडिया रँक 20वा पटकावला होता. 2005च्या बॅचचे IAS अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण केलं. 2011 मध्ये सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीमधून संकट व्यवस्थापनाचं विशेष प्रशिक्षणही घेतलं. पण IAS झाल्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली. बहुतांश अधिकारी एकदा नोकरी लागली की सुरक्षितता शोधतात, पण तुकाराम मुंढे याला अपवाद ठरले. सोलापूरचे जिल्हाधिकारी असो, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असो, पुण्यात PMPLचे व्यवस्थापकीय संचालक असो किंवा नाशिक महानगरपालिका आयुक्त, तुकाराम मुंढे जिथे जिथे गेले तिथे त्यांनी प्रशासकीय शिस्त आणली, कामचोर कर्मचाऱ्यांवर कारवाया केल्या, बेकायदेशीर बांधकामं पाडली आणि भ्रष्टाचाराला आळा घातला. पण त्यांच्या याच कडक आणि करारी बाण्यामुळे राजकीय नेते आणि स्थानिक प्रशासनाशी त्यांचे सतत मतभेद झाले. परिणामी त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 25 बदल्या झाला. 2025 मध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असो किंवा मे 2026 मधील अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDAचं आयुक्तपद असो, पद कोणतंही असो, तुकाराम मुंढेंचा धडक कारवायांचा धडका आजही कायम तसाच सुरू आहे. तुकाराम मुंढे शाकाहारी आहेत. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर विशेष असं की त्यांनी मांसाहार सोडण्याचं कारण तसे ते पट्टीचे खवय्ये, पण अधिकारी झाल्यानंतर त्यांनी बाहेर न जेवण करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा आमंत्रणावरून संबंधितीच्या घरी जेवण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर आपोआप ऋणानुबंध वाढतात. त्यातूनच ते पुढे काम करण्याविषयी गळ टाकण्याचा देखील धोका असतो. अशा वेळी बाहेरचं जेवण बंद हा नियम त्यांनी स्वतःसाठी आखला. त्यातून त्यांनी मांसाहार सोडून दिला. तुम्ही आमचं मीठ खाल्लं आहे असं चुकून कोणाच्या तोंडून येऊ नये म्हणून दुसऱ्याचं मीठच कधीही न खाल्लेला हा माणूस. आयुष्यात एकदा नोकरी लागली आणि तोही IAS किंवा IPS असेल तर अधिकारी निश्चितच असतात. आयुष्यात कुठला संघर्ष नको अशाच सर्वांच्या भावना असतात. पण काही अधिकारी याला अपवाद ठरतात. त्यातलेच म्हणजे एक तुकाराम मुंढे. मुंढे जिथे जातील तिथे तिथली सगळी कार्यालय स्वतःसारखे सरळ होतात. त्यांचा दबदबा, करारी बाणा आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होतात. मुंढे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतानाची ही एक गोष्ट. राज्यभर दुष्काळ होता व अशा काळात टँकरने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली होती. या काळात एका गावात दौरा करताना रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती व त्यासोबतच पाण्याचा होणारा अपव्यय तुकाराम मुंढेंच्या नजरेत भरला. गावात जाताच त्यांनी त्या गावच्या संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली. तो परिसर कोणाचा आहे? संबंधित व्यक्ती म्हणाली, माझाच आहे. मुंढेंनी त्यांना शेतीसाठी लागणारी विहीर सोडून बाकीच्या विहिरी तात्काळ सरकारच्या ताब्यात घेतल्या व परिसरात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. ही होती बीडच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन दारिद्र्य आणि अपयशावर मात करत देशात 20वा रँक मिळवणाऱ्या तुकाराम मुंढे यांची संघर्षगाथा. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे कौटुंबिक पातळीवर त्रास सहन करावा लागूनही मी जनतेचा सेवक आहे आणि संविधानाने दिलेले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणं हेच माझं काम आहे या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. तुम्हाला काय वाटतं? एका प्रामाणिक IAS अधिकाऱ्याची 25 वेळा बदली होणं हे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेचे यश आहे की अपयश? तुमचं स्पष्ट मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्यांचा आजचा अन्न व औषध प्रशासनाचा कारभार नक्की कसा चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.